आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे प्रॉबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन. पण त्याच्या अगोदर आपण थोडं बेसिक कन्सेप्ट बघून घेऊ. प्रॉबेबिलिटी का असते रे? आपण मागे पण याच्यावरती चर्चा केली. प्रॉबेबिलिटी सगळ्यात जास्त कुठे यूज होते सांगा बरं, सांगा. प्रॉबेबिलिटी जास्तीत जास्त कुठे यूज होते? जिथं 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 जुगारपणा, म्हणजे जिथे जिथे असे गेम होतात, असे खेळ असतात. तर आपण सांगू शकतो कसिनो म्हणा, नाहीतर आपण सांगू शकतो जुगारी लोक जे म्हणतात, ओके, ते त्यांना जास्तीत जास्त यूज कशाचे करावं लागतं? प्रॉबेबिलिटीचा. आता आपल्याला माहिती आहे जुगारी लोक काय करतात, कोणत्याही नंबरवर पैसे लावतात, कशावरही पैसे लावतात, सट्ट्यामध्ये पैसे लावतात. नियर अबाउट जेवढे पण सट्ट्याचे गेम असतात ना, त्याच्यामध्ये सगळेजण काय लावतात? प्रॉबेबिलिटी यूज करतात आणि प्रॉबेबिलिटी यूज करूनच ते जिंकत राहतात. कोणताही असा गेम असेल तो सगळ्यात जास्त फक्त प्रॉबेबिलिटीवरच डिपेंड असतो. मग आपल्याला हे समजतं की प्रॉबेबिलिटी हा चॅप्टर तर जुगारी लोकांसाठी आहे, पण तसं नाहीये. प्रॉबेबिलिटी मध्ये आपल्याला काय माहित पडतं की आपले चान्सेस किती आहे जितायचे, कोणत्याही गेम मध्ये जितायचे चान्सेस काय आहे, आपण जितू शकतो का नाही. आता प्रॉबेबिलिटी जर जुगारी माइंडसेटने बघायला गेलो तर तो निगेटिव्ह माइंडसेट आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे, आता एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही तुमच्या टॉपिकची व्यवस्थित स्टडी केली आणि ते टॉपिक तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहे, मग तुमची प्रॉबेबिलिटी जास्त झाली ना इथं, की माझे जर जास्त टॉपिक कम्प्लीट असतील मॅथचे तर जेईची एक्झाम माझी व्यवस्थित होईल, सीईटीची माझी व्यवस्थित होईल. का बरं? कारण माझे जास्त टॉपिक कम्प्लीट आहे अकॉर्डिंग टू द सिलेबस. सिलेबस मध्ये जेवढं येणार आहे त्यांचे मी पीवायक्यू पण बघून घेतले, सगळ्या गोष्टी करून घेतल्या. तर प्रॉबेबिलिटी काय झाली की हाव इन कंडिशन मी काय करू शकतो, माझं जर रँक आहे तो मी जास्त वाढू शकतो, माझा कट ऑफ जो आहे तो मी हाय करू शकतो. ही प्रॉबेबिलिटी झाली. जर याच्यामध्ये दुसरी प्रॉबेबिलिटी काय असेल, जर तुम्ही टॉपिक व्यवस्थित कम्प्लीट नाही केले, व्यवस्थित अंडरस्टँड नाही केलं, तुम्हाला लॅक ऑफ इन्फॉर्मेशन राहिलं, तुमची स्टडी व्यवस्थित नाही राहिलं, सिलेबस बद्दल अवेअरनेस नाही राहिले, तर तुम्हाला काय एक्झाम मध्ये बसल्यानंतर लगेच तुम्हाला कळेल अरे मला येतच नाही, म्हणजे माझ्या प्रॉबेबिलिटी काय आहे 5% पण नाही. का बरं 5% पण नाही? कारण मी स्टडीज केलेला नाही. डोक्यात येतंय का? स्टडी केला असेल तर येईल, नसेल तर नाही येईल. आता पण हा जो टॉपिक आहे हा 11वीचा प्रॉबिलिटी वेगळा आहे आणि हा जो 12वीचा जो प्रॉबिलिटी टॉपिक आहे त्याच्यामध्ये प्रॉबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपण बघत आहे. आता प्रॉबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात ते आपण बघू. ओके, आलं लक्षात? चला ठीक आहे. These things we need to understand in this chapter. Why we need? If we know that, then we will solve the word problems. We'll solve the problems. We'll make the distribution table. जर आपण या गोष्टी जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला डिस्ट्रीब्युशन कळेल, डिस्ट्रीब्युशन टेबल कसा बनतो, एक्सेप्टेड व्हॅल्यू कशी असते, व्हेरियन्स काय असतं, हे बेसिक कन्सेप्ट नाही क्लिअर राहिले तर तुम्हाला काही समजणार नाही. काय आपल्याला जास्त वेळ नाहीये, वन शॉट व्हिडिओ आहे. वन शॉट व्हिडिओ मध्ये म्हणजे आजचं आपल्या वन शॉट सेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे टॉपिक डायरेक्ट अंडरस्टँड करायचे आणि डायरेक्ट एक्झाम्पल वर जायचंय. मी परत एक लेक्चर नाही घेऊ शकत, प्रत्येकासाठी जर लेक्चर घ्यायला गेलो तो जास्त लॉंग होऊन जाईल. वी डोंट वॉन्ट टू डू दॅट. आपल्याला जेवढ्या कमी वेळेमध्ये होत असेल तेवढ्या कमी वेळेमध्ये हे कम्प्लीट करायचं आहे. त्यातल्या त्यात बेसिक कन्सेप्ट पण अंडरस्टँड करायचे. आता हे माहित राहिलं तर तुमचे एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. पण कसं आहे ते बघू. बघा, एक लक्षात घ्या, पहिला आपण बघू चान्स. प्रॉबेबिलिटी म्हणजे चान्स असतो, डिफरंट काही नाही आहे. आणि जर मी प्रॉबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन बघायला गेलो तर हा एक्झॅक्टली इट इज लाईक दॅट बायनोमियल डिस्ट्रीब्युशन सारखा असतो. आता बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला बघा, इकडे प्रॉबेबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला जो आहे तिकडे बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला सेम त्याच्यासारखा दिसतो. हे दोन्ही फॉर्म्युलांचं ऍडजस्टमेंट आपल्याला बघायचं आहे. नंतर जर मी बघायला रॅन्डम व्हेरिएबल, आता रॅन्डम व्हेरिएबलची कंडिशन वेगवेगळ्या असतात अकॉर्डिंग टू द इव्हेंट. आपले जे पण वस्तू काढायला लावले असतील त्याची आपल्याला जेवढे पॉसिबल व्हॅल्यू आहे तेवढं सगळं काढायचं असतं, ते आपण बघू. नंतर सॅम्पल स्पेस आपल्याला माहिती आहे, टोटल नंबर.
नंतर बघायला गेलं प्रॉबिलिटी ऑफ मास फंक्शन. आता लक्षात घ्या, प्रॉबिलिटी ऑफ मास फंक्शन जो असतो, जेवढी पण प्रॉबिलिटी सगळ्यांची ऍडिशनची 1 आली ना, त्याला आपण काय म्हणतो, प्रॉबिलिटी मास फंक्शन. त्याला आपण सांगतो PMF. एक शॉर्ट मध्ये सांगतोय, प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला हा आपला आहे. हा फॉर्म्युलाची यूज करायचा, तो कसा यूज करायचा मी सांगेल तुम्हाला. नंतर एक्सेप्टेड नंबर काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा असतो. एक्स ची व्हॅल्यू आणि प्रॉबिलिटी एक्स ची व्हॅल्यू मल्टिप्लाय करून आपल्याला एक्सेप्टेड व्हॅल्यू काढायची असते. दॅट्स इट. आता इकडे लक्ष द्या, जर आता आपण थोडं इम्पॉर्टंट टर्म वर जाऊ, रॅन्डम व्हेरिएबल वर जाऊ. पहिले रॅन्डम व्हेरिएबल काय असतं ते बघू. जर मी एक कॉइन घेतला, वन कॉइन, आता एक कॉइन घेतला, एक कॉइनची प्रॉबिलिटी सॅम्पल स्पेस किती असतो रे, एक तर H असेल, एक तर T असेल, बरोबर. आता मी तुम्हाला सांगेल, मला काढायचे काय, एक हे काढायचं आहे, याला म्हणू आपण रॅन्डम व्हेरिएबल काढायचं आहे. तर रॅन्डम व्हेरिएबल काढण्यासाठी मी त्याला एक्स मानेल, कॅपिटल एक्स. आता मी काय करेल, पहिले मला जर इव्हेंट दिला, त्यांनी इव्हेंट हा दिला हेड हा एक इव्हेंट दिला, हेड, मला हेड पाहिजे, हा एक इव्हेंट दिला. आता रॅन्डम रॅन्डम व्हेरिएबल मध्ये काय असतं रे, हेड दिलेला आहे, तर हेडची प्रॉबिलिटी कशी कशी असते बघा. एक तर या दोन्हीमध्ये हेड नसेल, जर मी कोणताही आता छापाकाटा केला, एकच फेस येईल, एक तर तो हेड येईल, एक तर हेड नाही येणार, म्हणजे हेड यायची चान्सेस किती झाले, 0, बरोबर. एक तर मी टॉस केल्यानंतर टेल येऊन गेला, पण मला पाहिजे तर हेड तर काही नाही आला, म्हणजे 0 प्रॉबिलिटी, म्हणजे 0 रॅन्डम व्हेरिएबल. नंतर परत टॉस केला, हेड येऊ शकतो ना, एक वेळा येऊ शकतो, मग घेतला मी 1. ही जी एक्सची व्हॅल्यू आपली निघली आहे, ही माझी कोणती व्हॅल्यू रे, माझा रॅन्डम व्हेरिएबल व्हॅल्यू आहे. आता रॅन्डम व्हेरिएबल मध्ये मी बघणार, इथं प्रॉबिलिटी ऑफ एक्स, रॅन्डम व्हेरिएबलची प्रॉबिलिटी आपण बघू. आता किती आहे, टोटल 2 आहे, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 2 असेल, हे तर कॉमन आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आता मला सांगा रे, 0 किती वेळा येईल, जर मी एक वेळ टॉस केला, 0 किती वेळा येईल, टेल आला तर 0 झाला हेड, मग तो एक वेळा येईल, बरोबर की नाही. मी टॉस केला आणि हेड येऊन गेला, टॉस केला आणि टेल आला, तर हेड येईल का, तिकडे नाही येणार, म्हणजे त्याची एक कंडिशन आहे, टेल येऊन गेला तर म्हणजे हेड 0 होऊन जाईल, बरोबर की नाही. नंतर टॉस केला, हेड येऊन गेला, तर मग याची कंडिशन एकच वेळा हेड येईल ना, कारण टॉसचा फेस एकच आहे, मग मी इकडे 1 लिहून देईल. आलं लक्षात, समजलं, डोक्यात आलं का. आता एक लक्षात घ्या, प्रॉबिलिटी मास फंक्शनचा अर्थ काय, हे जेवढे प्रॉबिलिटी आहे, मी जर यांचा प्रॉबिलिटी ऑफ मास फंक्शन घेतला, म्हणजे यांचा सम केला, तो कायम कसा असतो, 1 असतो. लेट्स विल व्हेरीफाय दॅट. एक वेळा मी व्हेरीफाय करतो, बघा, चेक करा, मी 1/2 + 1/2 दोन्हीचे आन्सर 1 येते, तर करेक्ट आहे. जर यांची व्हॅल्यू 1/2 म्हणजे 1 नाही आली, तर याचा अर्थ चुकलेला आहे. दिस इज फॉर द व्हेरिफिकेशन. ऍक्च्युली आपण के ची कोणतीही व्हॅल्यू काढायची असेल, इथं कोणती व्हॅल्यू देऊन देतात, ती व्हॅल्यू काढण्यासाठी पण हीच मेथड यूज करतात. आलं लक्षात, डाऊट आहे. आता एक थोडं 2 कॉइनचं एक्झाम्पल घेऊ आपण. आता 1 कॉइनचं थोडं इझी होतं, तर 2 कॉइनचं एक्झाम्पल घेऊ, थोडं कठीण घेऊ. 2 कॉइन्स. आता 2 कॉइन्सचं जर मी एक्झाम्पल घ्या, सॅम्पल स्पेस काय असतो रे, सॅम्पल स्पेस काय असतो, H असेल, HT असेल, TH असेल आणि TT असेल. आता बघा सॅम्पल स्पेस कसा, म्हणजे हा टेबल कसा, डिस्ट्रीब्युशन टेबल कसा बनतो. पहिले आपण काय काढू, एक्स म्हणजे काय, तुमचा रॅन्डम व्हेरिएबल काढू. आता रॅन्डम व्हेरिएबल कसं काढू, पहिले मी एक्स देतो, एक्स कसं येईल. आता मला सांगा, हेड कुठे 0 येतोय का रे, म्हणजे जर मी दोन्ही टॉस केले, दोन्ही कॉइन टॉस केले, जर दोन्ही टेल आले, तर तिकडे तुम्हाला हेड भेटेल का, नाही भेटणार, म्हणजे तुमचा रॅन्डम व्हेरिएबल 0 झाला पहिला.
डोक्यात आलं. नंतर जर मी टॉस केलं, एक वेळा हेड आला, एक वेळा टेल आला, नाही तर एक वेळा टेल, नाही तर एक वेळा हेड. किती वेळा एक वेळा हेड येतोय बरं आता बघा, ते महत्वाचं आहे. एक वेळा तर हेड येतोय ना बघा, इथं 0दा आला, इथं दोन्हीकडे एक एकदा आलाय म्हणजे मी एक लिहिल. बरोबर, दोन्हीचा एक एक नाही, एकत्र लिहायचा असतो. हा का, लक्षात घ्या का, एकत्र लिहायचा असतो. आता मला सांगा, मी जर टॉस केले, दोन्ही छापा छापा येऊन गेले, म्हणजे दोन्ही हेड हेड होऊन गेले, दोन्ही टेल टेल होऊन गेले. आपण हेडची कंडिशन सांगतोय. जर दोन्ही हेड आले तर इकडे काय होऊन जाईल रे, दोन्ही हेड येतात, दोन्ही हेडची कंडिशन आपण बघू. बघा, पहिले हा जो रॅन्डम व्हेरिएबल आहे, हा काय सांगतोय की जेव्हा हेड आहेच नाही, हा काय म्हणतोय, टॉस केल्यानंतर हेड येतो तेव्हा, एक हेड आला तेव्हा, टॉस केल्यानंतर दोन्ही हेड केव्हा येतील ते, त्याची प्रॉबिलिटी. आता मी काय करेल, पहिले प्रॉबिलिटी ऑफ एक्स काढेल, म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ याचा एक्सचा काढेल. आता 0 कितीदा येतोय, पहिली गोष्ट टोटल किती रे, 4 आहे. मग इकडे मी डिनोमिनेटर मध्ये 4 4 आणि 4, बरोबर की नाही. बघा मी काय लिहिलं, 4 4 लिहिला. मी हा टेबल व्यवस्थित बनवून देतो तुम्हाला. ओके, हा टेबल तुम्ही व्यवस्थित बनवून घ्या, हे समजून घ्या. आता 4 आहे. आता मला सांगा रे, 0 हेड कितीदा येतोय बघा ना, इथं हेड एकदा येतोय, इथं नाही घेऊ शकत, इथं याच्यामध्ये हेड येतोय का नाही येतोय, म्हणजे कितीदा आहे, एकदा आहे. मग याची प्रॉबिलिटी 1/4 झाली. डोक्यात आलं का, डोक्यात आलं, डाऊट आहे. आता बघा 1 या चारींमध्ये एकदा हेड किती वेळा येतोय बघा, 1 आणि 2 किती वेळा येतोय, 2 वेळा. मग मी इकडे लिहिल 2. हे महत्वाचं आहे. हे 1 1 येणारच आहे, नो डाऊट. पण हा 2 कसा आला ते कळलं का. आपल्याला सांगितलं एक हेड किती वेळा येतोय, एक हेड इकडे एक वेळा, इकडे एक वेळा, म्हणजे टोटल 2 वेळा येतात, म्हणजे मी हा लिहिला 2. आणि इकडे बघा, इथे दोन्ही हेड केव्हा येतात, एक वेळा येतो, म्हणजे मी इकडे 1/4 लिहिलं. आणि याला जर तुम्ही डिवाइड केलं, हा तुमचा 1/2 होऊन जाईल, बरोबर की नाही. आता एक काम करतो मी, याचा यूज करतो, सगळ्यांची ऍडिशन करून बघू, सगळ्यांची ऍडिशन करून बघू. 1/4 प्लस, मी 2/4 लिहितो कारण डिनोमिनेटर सारखं राहिलं पाहिजे म्हणून. ओके, प्लस 1/4. सगळ्यांची जर मी ऍडिशन केली, 1 + 2 + 1 डिवाइड मध्ये सगळ्यांची सेम येतं 4. 4/4 म्हणजे 4/4 म्हणजे तुमचा 1 झाला. व्हेरीफाय. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेथड टू अंडरस्टँड दिस. क्लिअर. पहिले इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. क्वेश्चन काय सांगितलं गेलेलं आहे बघा. अ फेअर डाइज इज टॉस इन succession if the x denote the number of success in 2 tosses. म्हणजे दोन टॉस आहे, दोन डाईज आहे, दोन डाईजला आपल्याला टॉस करायचं आहे. नाहीतर एक वेळा टॉस करेल, दुसऱ्यांदा बी टॉस करेल, 2दा टॉस करू आपण. ओके, एक डाईजला 2दा टॉस करू, नाही तर 2 डाईजला एकाच टाइमला सायमल्टेनियसली टॉस करू. कंडिशन ते जाणार आहे. मग इथं कसं सांगितलं गेलेलं आहे की मला जेव्हा प्रॉबिलिटी कशाची काढायची, 6ची. आता मला प्रॉबिलिटी 6ची काढायची, म्हणजे इव्हेंट तुमचा 6 आहे, तर 6च्या मला काय काढावं लागेल, व्हेरिएबल्स काढावं लागेल, रॅन्डम व्हेरिएबल्स काढावं लागेल. कसं काढणार बघा. जर मी पहिले बघायला गेलो, सॅम्पल स्पेस जर बघायला गेलो, काय काय असतो आपला 1 1 असतो 2 डाईसचा, डॉट 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 शेवटचा डाई जातो 1 6 असेल, बरोबर की नाही. हा, हे कंडिशन तुम्हाला माहित पाहिजे, नाही तर पूर्ण लिहिणार तरी चालेल. पण आपल्याला इथं आपण एक्झामच्या हिशोबाने प्रिपरेशन करतोय, नॉट एखादं लेंदी करा आणि चूज करत बसा, नाही. थोडं ट्रिक लावा, टिप यूज करा, दॅट्स इट. हा इकडे काय असेल तुमचा 6.1 असेल, बरोबर की नाही. इथे मी गेलो, आता मला 6चं पाहिजे ना रे, मला 6चं पाहिजे. मधले काय राहिले फरक नाही पडेल, मला 6चं पाहिजे, फक्त 6 मला इकडे काय सांगितलं गेले, 6s इन 2 डाईज, म्हणजे 6च्या गोष्टी करतोय, 2 डाईज मध्ये 6s कुठे कुठे आहे तेवढं मला पाहिजे. तर हा एक घेईल मी, 6 2 घेईल, 6 3 घेईल, 6 4 घेईल, 6 5 घेईल आणि 6 6 घेईल. याला थोडं दूर लिहून देतो, 6 1. आणि इथं पण असतील रे, इथं पण असतील आपले 6
2 असेल, 6 3 असेल, 6 4 असेल आणि 6 5 असेल. 6 वालाच घेतला, दुसऱ्याने घेतलं. जे महत्वाचे तेवढेच बघायला जाऊ. लास्ट घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आता माझ्याकडे काय व्यवस्थित कन्सेप्ट आहे की जेव्हा आपण डाईस घेतोय, डाईस मध्ये किती फेसेस आहे? 2च फेस आहे, बरोबर की नाही? त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक फेस, एक तर बघा 2 फेसेस राहिले तर आपण काय करतो, 2 फेसेसची गोष्ट जर राहिली, 2 फेस राहिले, नाहीतर आपण 2 डाईस करतोय. आता लक्षात घ्या, मी डाईस थ्रो करेल तर त्यांचं वरचा फेस आहे ते 2च राहतील ना, तर 2 राहतील. याचा अर्थ काय, ते 2 जागा देतील आणि 2 जागावरती एक तर तुमचा जो रॅन्डम व्हेरिएबल असेल, एक तर तो 0 असेल, म्हणजे 6 आलाच नाही, खूप आहे. 6 नाही आलेलं खूप आहे. नाहीतर एकदा असेल, एक वेळा तर येऊ शकतो ना. हा, एक वेळा येतोय बघा, इकडे येतोय ना सगळीकडे, इथं पण एक वेळा येतोय. 6 एक वेळा येऊ शकतो, हो येऊ शकतो. नंतर 6 2 वेळा येतोय का चेक करा. हा बघा 2 वेळा येतोय, मग इकडे लिहू शकतो मी 2 वेळा. आले लक्षात? आले लक्षात? आता बघा, मला हे तर समजून घेतलं. तुम्ही इकडे बघून पण सांगू शकता की इकडे तुम्हाला तुम्हाला माहिती 6 किती वेळा, 0 वेळा येतो, 1 वेळा येतो, 2 वेळा येतो. हे आपल्याला लगेच समजतंय टॉस केल्यानंतर. आता सगळ्यात इझी कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला पी ऑफ एक्स काढायचं आहे. मॅटर तर बघा, हे सगळ्यांमध्ये कॉमन आहे, हे वेगवेगळे. मला चार्ट बनवायचा, मला हा चार्ट पाहिजे, मला आन्सर पाहिजे, तर कसं काढणार बरं? बघा आता 0 किती द्याला तुम्हाला, अरे याला सोडून बाकी सगळे मोजावे लागतील, बरोबर ना? त्यापेक्षा इझी 1 तर हे पण थोडं कठीण जाईल. त्यापेक्षा अजून इझी कोणतं असेल बरं? बघा 2 वेळा 6 कितीदा आलेला आहे रे? एकचदा. तो 2-3 वेळा येतो का? नाही येत. तो एकच वेळा आलेला आहे. तो एकच वेळा आलेला आहे, तर मी काय करेल? 1 करेल. आणि टोटल सॅम्पल स्पेस किती असतात रे? टोटल सॅम्पल स्पेस किती असतात? नंबर ऑफ एस किती असतो तुमचा? 36 असतो. मग इथं 36 येऊन लागेल. डोक्यात आलं का? आता काय काम करा, 2 ला 1/36 कुठे आहे का चेक करा. 2 ला 1/36. आता हे बघा, हा आणि हा आहे, हा क्रॉस झाला, हा क्रॉस झाला, तुमचे 2 बाकी राहिले, बरोबर की नाही? आता इझी कोणता होता? इझी 1 वाला आहे, कारण 1 वाला मी मोजू शकतो. या 2 ला सोडून 1 वाल्याला मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. माझ्याकडे किती रे? 1 वाला 10 आहे. किती पैकी रे? 36 पैकी. आता डिवाइड करून द्या रे. डिवाइड केलं तर 2 ने डिवाइड केलं तर 5/18 होऊन जाईल. आता चेक करा रे, 1 च्या खाली 5, या दोन्ही पैकी एकामध्ये 5/18 कोणता आहे? सी मध्ये का डी मध्ये? बघा, हा बघा 5/18 आणि हा आहे 25/13. मग कोणता करेक्ट आहे तुमचा? सी ऑप्शन करेक्ट आहे. दॅट्स इट, दुसरं काढायची गरज नाही. डोक्यात आलं का? अशा प्रकारे काढतो. नाही जमलं तर व्हिडिओ बघून घ्यायची, रिवाइंड करायचं, चेक करून घ्यायचं, कळलं का? मागे जाऊन चेक करून घ्यायचं, काही प्रॉब्लेम. रेकॉर्डेड आहे आपल्याकडे, दरच घेतोय, रेकॉर्ड करतोय, म्हणजे तुम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे. दॅट्स इट. समजले का कसं ऑप्शन काढलं? तरी आपण 0चं करून घेऊ. 0चं कसं करू बघा, लक्षात घ्या. सपोज लक बाय चान्स म्हणजे आपल्याला लक नाही व्हायला पाहिजे. दुसरा आपलं म्हणजे काय करेल माहिती का? सेम देऊन देईल. इथं पण देऊन दिलं, इथं पण सेम देऊन दिलं, इथं चेंज देऊन दिला. तुम्ही काय करणार? मग तुम्ही काय करायचं? मला एकच गोष्ट करायची, हे टोटल किती बघायचं. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. मग मी काय करेल रे? 36 मधनं -11 करून घेईल, आणि 11 मायनस केलं तर तुमचे 25 होतात, आणि 25/36 तुमचा आन्सर असेल. 25/36. एक वेळा व्हेरीफाय करू, सी मध्ये करेक्ट आहे का? हा 25/36. आलं लक्षात? तुम्ही ते पण काढू शकतात जर सेम असेल तर. जर सगळे ऑप्शन सेम दिसायला लागले तरची गोष्ट आहे. हा का? ठीक आहे, लिहून घ्या. 2022 ला आलेला क्वेश्चन आहे हा. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. फर्स्ट, ऑलवेज रिमेंबर, पहिले इकडे काय दिलेलं बघा, रॅन्डम व्हेरिएबल एक्स दिलेला आहे, हॅज द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन टेबल. इथं मला दिलेला हा फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन टेबल मला दिलेला आहे, विथ द रॅन्डम व्हेरिएबल दिलेला आहे. नंतर मला इकडे के आणि हा 1/6, 3/8 आणि 2k आणि 1/12. हा माझ्याकडे काय आलेला आहे बरं? हा माझा डिस्ट्रीब्युशन टेबलचा एक हे आलेला आहे, फॉर्मॅट आलेला आहे. आता याच्यामध्ये मला काय दिसतं? हा के मला काय करायचं रे? व्हॅल्यू काढायची. तर सिंपल आहे, आपण तो जो फॉर्म्युला आहे सम प्रॉपर्टी वाला, सगळ्यांची ऍडिशन घेतो, त्याला आपण काय सांगतो रे?
PMF. ओके, PMF चा फुल फॉर्म काय बरं? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. कळलं का? सो वी विल यूज द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन हियर. PMF यूज करा म्हणजे सम ऑफ काय करणार? P ऑफ x इज इक्वल टू 1 करणार. आता एक काम करा, K प्लस 1/6 प्लस 3/8 प्लस 2K प्लस 1/12 इज इक्वल टू तुमचं काय असेल रे? 1 असेल अकॉर्डिंग टू द PMF. ओके, PMF वरनं तुमचं काय आलं? हे अशा प्रकारे सम हे आली. आता 1 आहे आणि 2 आहे म्हणजे किती झाले? 3K झाले. प्लस आता लक्षात घ्या रे, 6, 8 आणि 12 यांचा LCM काय रे? 24 आहे. काय आहे? 24. कारण तीनच्या टेबल मध्ये 24 येतो. इथं 24 येण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करू मी? 4 जा. तर वरती पण मी 4 ने करेल. इथं कितीने? 12 3 जा. मग इथं 3 ने करेल, इथं पण 3 ने करेल, इथं 2 ने, तर वरती पण 2 ने करेल. मग याच्यामध्ये कॉमन सगळ्यांचं काय बरं? LCM काय बरं? 24. तर मी खालती 24 लिहून घेतो. बरोबर. मग काय करेल बरं? इकडे हा 4 प्लस 3 × 3 9 प्लस 2. आता सॉल्व करा. इज इक्वल टू 1 आहे. मग इकडे 3K. आता यांची ऍडिशन 4 प्लस 9 13 प्लस 2 15. मग इकडे काय झालं? प्लस 15/24. हे दोन्ही डिवाइड होतात का? हो होतात. करा डिवाइड. इज इक्वल टू 1. डिवाइड केल्यानंतर 3 ने डिवाइड होतील. 3 ने डिवाइड करा 5 जा. आणि याला 3 ने डिवाइड केला तर किती होतात? 8 जा. म्हणजे 3K इज इक्वल टू हा 5/8 आलेला तिकडे गेला तर तो मल्टिप्लाय होईल. म्हणजे मी असं सॉरी हा या पूर्ण याला हा प्लस करतो, सॉरी मल्टिप्लाय नाही, हा प्लस करतो, तिकडे गेला तर मायनस करेल. 1 - 5/8 असं लिहिलं. आता याला सॉल्व करा रे. याला सॉल्व केलं मी. 3K इज इक्वल टू 8 गेला वरती म्हणजे हा 3/8 झाला. बरोबर ना? ओके, मा 3 1 जा, हा 3 1 जा, म्हणजे K ची व्हॅल्यू तुमची काय आली? 1/8. K ची व्हॅल्यू काय आली तुमची? 1/8. आणि इकडे मी ऑप्शन द्यायचं विसरलो. ऑप्शन होतं तुमचं 1/4 B, 3/2 C, 1/2 and D 1/8. So where it is 1/8? D. So D is your correct option. मी ऑप्शन द्यायचं विसरलो. अशा प्रकारे तुम्हाला काढायचं आहे. ओके, येईल ना सगळ्यांना? खूप महत्वाचं क्वेश्चन आहे. येतो म्हणजे येतोच. हा, अभी इधर को ध्यान दो भाई. फर्स्ट पहिले तर एक गोष्ट समजून घ्या. इथं सांगितलं काय गेलं? फाइंड आउट काय करायचं बघा. मागे आपल्याला K फाइंड आउट करायला लावला होता, पण इथं K फाइंड आउट नाही करायला लावला. आपल्याला काय फाइंड आउट करायला आलाय की प्रोबॅबिलिटी ऑफ 2 किंवा 2 पेक्षा मोठे त्यांची प्रोबॅबिलिटी काढायची. म्हणजे मला कोणाची प्रोबॅबिलिटी काढायची रे? 2 किंवा 2 पेक्षा, म्हणजे यांना सोडून 1 2 3 4 5 यांची प्रोबॅबिलिटी काढायची. आता लक्ष द्या का. मग मी पहिले काय करणार? पहिले मी K काढेल, कारण मला K ची व्हॅल्यू थोडी दिलेली आहे. मग पहिले K ची व्हॅल्यू काढेल, मग त्याचे यूज करेल. K ची व्हॅल्यू काढेल, मग K ची व्हॅल्यू पुट डाऊन करेल. एक तर तुमच्याकडे 2 वे, K ची व्हॅल्यू काढा, पुट डाऊन करा, आन्सर काढा, काय प्रॉब्लेम नाही. नाही तर यांची जे टिक केलेले आहेत त्यांना त्यांची सम करा आणि त्याच्यामध्ये K ची व्हॅल्यू नंतर पुट डाऊन करा. पण ऍक्च्युली आपल्याला K ची व्हॅल्यू नंतर लागणारच आहे. मग मी पहिले काय करतो? प्रायोरिटी K ला देतो. K ला कसं देणार बघा. सिंपल आहे. मी K प्लस 3K प्लस 5K प्लस 7K प्लस 9K प्लस 11K प्लस 13K इज इक्वल टू किती घेईल? 1 घेईल. ॲज यू नो व्हेरी वेल. ऍडिशन करा. 1 3 4 झाला, 4 आणि 5 किती झाला? 9 झाला. 9 आणि 7 16 झाला. 16 आणि 9 25 झाला. 25 आणि 11 किती झाला? 25 आणि 11 25 and 11 36. 36 and 13 49. 49K upon 49K is equal to 1. तो K is equal to किती झाला? 1/49. पण ही व्हॅल्यू करे आपली. मोस्ट ऑफ द स्टुडंट एवढे फास्ट असतं एक्झाम मध्ये,
ऑप्शन मध्ये दिसतं टिक करून मोकळं होतील, हे असं टिक करून देतील आणि चुकीचं असेल. आपल्याला के ची व्हॅल्यू नाही विचारलेली, मी परत सांगतोय. वी डोंट वॉन्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. हिअर व्हॉट वी वॉन्ट टू फाइंड इट, यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग यांची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, एक काम करायचं, यांनी सांगितलं 2 आणि 2 पेक्षा मोठे, तर सगळ्यांचे जो के आहे ना यांच्यासोबत ऍडिशन करून घ्यायची. म्हणजे 5k प्लस 7k प्लस 9k प्लस 11k प्लस 13k इज इक्वल टू के ची. मग आता किती के होता सांगा, टोटल करा के ची व्हॅल्यू किती, म्हणजे टोटल किती झालं, 5 प्लस 7, 5 प्लस 7 किती झाला रे. ओके सिंपल आहे यार, इकडे 49 झाला होता टोटल, इथं 49 झाला होता. 49 मधनं हे दोन्ही मायनस करून द्या, म्हणजे 4k मायनस 4k मायनस करून द्या. 49 मधनं 4k मायनस केलं तर किती उरतात रे, किती उरतात, 45k बरोबर ना. 49 मधनं मी 4k, म्हणजे हे बघा हा 1चा होता, सॉरी हा 0 आणि 1चा होता, ते मी मायनस केला तर मला 45k भेटेल, बरोबर ना. 45k भेटला. आता बघा के ची व्हॅल्यू आपली काय 1/49 आहे, तर लिहा 45 इंटू 1/49, म्हणजे तुमचा आन्सर आला 45/49. सो वेर इट इज 45/49, इट इज नॉट, इट इज नॉट, इट इज देयर. सो इट इज युअर आन्सर. अंडरस्टूड, डाऊट आहे. आता इथं क्वेश्चन काय दिलाय, अ फेअर डाय विथ द नंबर ऑफ 1 to 6. आपल्याला माहिती आहे डाय वरती, एका डायज वरती किती किती आकडे असतात रे, किती नंबर असतात, 6 नंबर असतात, 1 ते 6, वी नो दॅट. ऑन देअर फेसेस इज थ्रोन, लेट x इज डिनोट अ नंबर ऑफ द फॅक्टर ऑफ द नंबर ऑन द probability distribution of x is. तर आपल्याला x ची प्रॉबिलिटी, हे जे नंबर दिलेले आहे यांची प्रॉबिलिटी आपल्याला काढायची. पण कशी सांगितलेली आहे प्रॉबिलिटी, कशाची सांगितली आहे, लक्षात घ्या फॅक्टरची सांगितलेली आहे. तर मी काय करेल, पहिले सॅम्पल स्पेस बघेल. सॅम्पल स्पेस काय असतो आपला, 1 2 3 4 5 आणि 6. यांनी काय सांगितलेलं आहे की प्रत्येकाचा फॅक्टर बघायचा आहे, किती फॅक्टर वरती, त्याच्यावरती प्रॉबिलिटी बघायची. फॅक्टर वरती प्रॉबिलिटी बघायची. म्हणजे एक लक्षात घ्या, फॅक्टर म्हणजे आता सपोज मी 1 घेतला, 2 घेतला, 3 घेतला, 4 5 आणि 6 असे नंबर घेतले. आता मला सांगा रे याचे फॅक्टर कोणकोणते रे, याचा 1 एकटा एक फॅक्टर आहे, बरोबर ना. 2 चा फॅक्टर काय असतो, 1 असतो आणि 2 पण असतो, बरोबर. 1 चा फॅक्टर 1 आणि सगळ्यांचा तो 1 फॅक्टर असतोच कॉमनली. 1 हा सगळ्यांचा फॅक्टर असतो आणि 2 हा स्वतःचा फॅक्टर आहे. 3 चा फॅक्टर कोणता असेल रे, 1 असेल आणि स्वतः 3 असेल. 4 5 तर नाही राहू शकत, तो स्वतः असतो फॅक्टर. 4 चा फॅक्टर कोणता असतो रे, एक तर 1 असेल, एक तर 2 असेल, एक तर 4 असेल, बरोबर ना. बरोबर ना. 2 ला 2 वेळा घेऊन नाही करू शकत आपण, इकडे सेपरेट द्यायचं. 1 पण असतो, 2 पण असतो आणि स्वतः 4 पण असतो. 5 चा फॅक्टर बघायला गेलं तर 5 चा फॅक्टर कोण येतं, एक तर 1 पण येईल आणि 5 पण येईल, दुसरं कोणी येत नाही, कारण तो प्राईम नंबर आहे. नंतर 6 चा फॅक्टर, 6 चा 1 पण येईल, 2 पण येईल, 3 पण येईल आणि स्वतः 6 पण येईल, बरोबर. म्हणजे लक्षात घ्या फॅक्टर म्हणजे काय, की हा जो नंबर आहे ना कोणाचा नंबर कोणाच्या टेबलमध्ये येतो. सिंपल आहे. 1 च्या टेबलमध्ये येतो, 2 1 च्या टेबलमध्ये पण आणि 2 च्या टेबलमध्ये पण येतो, 3 1 च्या टेबलमध्ये आणि 3 च्या टेबलमध्ये येतो, 4 1 च्या टेबलमध्ये येतो, 2 च्या टेबलमध्ये येतो आणि 4 च्या टेबलमध्ये पण येतो, 5 1 आणि 5 च्या टेबलमध्ये येतो, 6 1 चा 2 चा 3 चा आणि 6 चा टेबलमध्ये येतो. म्हणजे आपल्याला इथं माहित पडलं काय, हा किती नंबर आहे, इथं 1 नंबर आहे, इथं किती आहे 2 आहे, इथं किती आहे तुमचे 2 आहे, इथं किती 3 फॅक्टर्स भेटतात, इथं तुमचे 2 फॅक्टर भेटतात, इथं तुमचे किती फॅक्टर भेटतात रे, 1 2 3 4 फॅक्टर भेटतात. मग इकडनं स्टार्टिंग 1 2 3 4 पर्यंत आहे, 1 2 3 4 आहे का नाही, बरोबर का नाही. आता बघा मग मी एक्स लिहितो 1 2 3 4. आपल्याला माहिती हे लिहिलेलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही, असं लिहून घ्यायचं. असं लिहिल्यानंतर असं लिहायचं. लिहिल्या गेल्यानंतर मला प्रॉबिलिटी फाइंड आउट करायची. आता प्रॉबिलिटी फाइंड आउट करायची आहे तर मी कोणती फाइंड आउट करणार बघा. 4 किती आलेला आहे रे, बघून घ्या 4 किती आलाय, एकच आलेला आहे. मग मी 4 ची प्रॉबिलिटी 1/6 करेल. का बरं 6 करेल रे, 6 का बरं करेल,
नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे 6 आहे म्हणून 6 करेल. मग चेक करून घ्या रे 1/6 कुठे बघा इकडे. हा 1/6 नाहीये, हा 1/6 नाहीये बघा. 1/6 कोणकोणते हा 1 आहे, 1 2 3 आहे म्हणजे हा बी ऑप्शन कट होऊन जातो बरोबर. नंतर चेक करा 3 नाही तर जो जास्त वेळा कोणता आलेला बघा 2 आलेला आहे बघा. 2 आलेला, आपण 2 वाला फाइंड आउट करू. 2 किती वेळा आलेला आहे 1 2 3 वेळा आलेला आहे बरोबर. 3 वेळा आलेला आहे किती पैकी 6 पैकी. तर आपण याला डिवाइड करा 1/2. तर चेक करा 1/2 कुठे आहे. 1/2 सेकंड मध्ये 1/2 इथं एक आहे, इथं तर नाहीये म्हणजे तुमचा करेक्ट ऑप्शन डायरेक्ट बी भेटला, सॉरी ए भेटला. सो ये करेक्ट ऑप्शन इज ए, ज्याच्यामध्ये सेकंडचं 1/2 आहे. आपलं 1/2 तिकडे काय येते प्रॉबिलिटी येते. सो दिस इज युअर फर्स्ट टर्म इज युअर आन्सर. क्लिअर. पहिला ऑप्शन तुमचा करेक्ट ऑप्शन आन्सर आहे. पहले अंडरस्टैंड द क्वेश्चन नाउ. क्वेश्चन थोड़ा कठीण आहे अंडरस्टँडिंगला. सोपा आहे तसं सॉल्व करायला पण अंडरस्टँड करायला थोडा कठीण जातो. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. स्टॉप रायटिंग अविनाश. ओके लुक नाउ. फर्स्ट काय लिहिलेलं आहे बघा. A random variable x has the probability distribution on this probability distribution. For the event e is equal to x is the prime number. म्हणजे x जो आहे e जो आहे आपला एक प्राईम नंबरचा सेट आहे. आता याच्यापैकी प्राईम नंबर कोणकोणता रे 2 असतो 3 असतो 5 असतो 7 असतो. दॅट्स इट. क्लिअर. झाल्यानंतर मग आपण बघू नंतर दिला देन एफ हा एक सेट दिलेला आहे विच इज लेस दॅन 5. आता एक सेट दिलेला आहे एफ हा जो सेट दिलेला आहे हा जो आपला एक इव्हेंट दिलेला आहे त्याचा सेट काय आहे तुमचा की 5 पेक्षा लहान राहिला पाहिजे. 5 पेक्षा लहान तुमचा 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे बरोबर. मग यांनी काय सांगितलेलं आहे तर मला प्रॉबिलिटी ऑफ ई यू एफ काढायचं म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ ए युनियन बी एफ काढायचं आहे. मग मी काय काढेल ई युनियन एफ काढेल. आता ई युनियन एफ मध्ये अरे 1 नाही येते तर 1 लिहा. 2 कॉमन आहे तरी 2 लिहा एकदा लिहा. 3 कॉमन आहे तर एकदा 3 लिहा. 4 आहे 5 आहे इकडे 7 आहे डायरेक्ट. तर हा झाला तुमचा युनियन. हा झाला तुमचा युनियनचा सेट. आता खूप खतरनाक स्टुडंट असतात. आता बघा हा चुकीच्या आन्सर कडे कसं जातो बघा. आपण पहिले काय करणार अरे सर 1 2 3 4 5 6 आहे. मग काय करणार रे डिनोमिनेटरला 6 ठेवणार डायरेक्ट 6 ठेवणार. हा सॉरी डिनोमिनेटरला नाही मला युनियन पाहिजे वरती 6 ठेवेल. डिनोमिनेटरला टोटल नंबर किती 1 2 3 4 8. आता आन्सर काढून बघा तर याचं जर याचा आन्सर काढायला गेलो मी याला डिवाइड करा किती होईल 3 जा 4 जा ओके 3/4. ओके मग मी काय करतो रे 0 घेतो पॉईंट घेतो तो 0 घेतला. ओके हा झाला 7 2 उरला. ओके 2 उरला नंतर 0 परत 4 ने केला 5. आता चेक करा रे 0.75 आहे का हो आहे. बिना टिक करून आणि हे आन्सर चुकीचं आहे. हे आन्सर चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे. इथं वेगवेगळ्या जणांची प्रॉबिलिटी वेगवेगळी असते. याची वेगळी याची वेगळी याची वेगळी सगळ्यांची वेगवेगळी. मग आता काय करायचं अशा टायमाला काय करायचं तर असं येडापणा करायचा नाही. नॉर्मल प्रॉबिलिटी थिंकिंग वरती जायचं नाही. डिस्ट्रीब्युशन थिंक प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्यूट केलेली वेगवेगळी प्रॉबिलिटी प्रत्येकाची. मग काय करायचं पहिलं बघायचं कोण कोण लिहिलेलं आहे. हा बघा हा लिहिलेला आहे. आता 1 ची प्रॉबिलिटी काय 0.515 प्लस 2 ची प्रॉबिलिटी काय 0.23 प्लस 3 ची प्रॉबिलिटी काय 0.1312 प्लस 4 ची प्रॉबिलिटी काय 0.20 5 ची प्रॉबिलिटी काय तुमची 0.08 प्लस 7 ची आता 6 नाही आणि 8 नाहीये 0.05. आता यांची ऍडिशन करा. सांगा बरं ऍडिशन किती आली. करा ऍडिशन सिम्पली ऍडिशन जी पण ऍडिशन येईल ते तुमचा आन्सर असेल. सिंपल 5 प्लस 3 8 8 प्लस 2 10 10 प्लस 0 10 10 प्लस 8 18 18 प्लस 5 18 प्लस 5
18 प्लस 5 23 3 कॅरी 2. आता इकडे बघून घ्या 3 मागे कोणाचा, हा या दोनच्या मागे 3 3 आहे म्हणजे हा कटून जातो. पुढे जा आता 2 आणि 1 किती झाला तुमचा 3 3 and 2 5 5 and 1 6 6 and 2 6 and 2 8 झालं. आणि हा 0.83 0.83. कोणता ऑप्शन आहे तुमचा, हाय काय सी. सो युअर करेक्ट ऑप्शन इज सी. आलं लक्षात. बघा नॉर्मल प्रॉबिलिटी काढायला गेलं तर तुमचा आन्सर हा येतो, पण नॉर्मल प्रॉबिलिटीचा संबंध येत नाही कारण डिस्ट्रीब्यूट झालेली प्रॉबिलिटी इकडे लक्षात घ्यायचा का. 2 cards drawn successively with the replacement from well shuffled pack of 52 cards. Then number of king is. आता नंबर ऑफ किंग ची गोष्ट होते. आता काय लक्षात घ्यायचं, मला जर 52 मध्ये नंबर ऑफ किंगची प्रॉबिलिटी काढायची आहे. 52 मध्ये मला नंबर ऑफ म्हणजे किंगची प्रॉबिलिटी काढायची म्हणजे त्याला मी पी मानतो. पी माना. तर किती पत्ते असतात तर मला सांगा. किंग म्हणजे राजा किती असतात पत्त्यांमध्ये 4 असतात. मग मी इकडे 4 लिहिल किती पैकी 52 पैकी. जर मी याला डिवाइड केलं तर आन्सर माझं 1/13 येईल, हो का नाही. आणि त्याचा उलट म्हणजे जर मी क्यू काढतोय, क्यू म्हणजे काय, किंग नाहीये, किंगला सोडून कसं करतो सिंपल सांगतो. 13 मधनं हा मायनस करून द्यायचा, 13 मधनं मायनस केला 12/13 होऊन जातो. लक्षात घे. याचा यूज करून हा काढायचा असतो. आणि हा नथिंग बट काय असतो, इट इज नथिंग बट 1 मायनस पी. हा काय तुमचा 1 मायनस पी काय असतो 1 मायनस पी. लक्षात घ्या. मी जर या दोनची ऍडिशन करेल तर माझा आन्सर 1 येईल रे. का बरं रे, कारण हा किंग आहे आणि हा विदाउट किंग आहे. हा विथ किंग आहे, हा विदाउट किंगचं प्रॉबिलिटी. मी जर यांची ऍडिशन करेल तर माझी ऍडिशन नॉर्मल आपलं जे 9वी 10वीचं प्रॉबिलिटी ते या दोनचे जर मी ऍडिशन करेल तर मला काय भेटेल रे 1 आन्सर भेटेल. आपण लिहिलं ना PMF, दोन्ही प्रॉबिलिटी ओके एकमेकांच्या रिलेटेड प्रॉबिलिटी आहे. विथ विदाउट, विथ किंग विदाउट किंग प्रॉबिलिटी, ही प्रॉबिलिटी असेल. याला अंडरस्टँड करा. मला काय विचारलेलं आहे की मला 2 कार्ड दिलेले आहे. 2 कार्डची प्रॉबिलिटी मला सांगायची की दोन्ही वरती किंग यायला पाहिजे. एक किंग आला तरी चालेल, नाही किंग आला आपण काय करतो, नाही किंग आला त्याची पण प्रॉबिलिटी काढतो, किंगची पण प्रॉबिलिटी काढतो, बरोबर का. पण इथं काय करायला लागलं, देन किंग इज. तर इथं आपल्याला दिलेला आहे डिस्ट्रीब्युशन टेबल. तर किंगची प्रॉबिलिटी कशी कशी असेल, सिंपल यार 2 कार्ड आहे, 2 कार्ड राहतात. एक तर तो एक्स आपला 0 असेल, हो का नाही, म्हणजे किंग असणारच नाही. नाहीतर एक किंग असेल आणि एक दुसरा कोणता तरी पत्ता असेल, नाहीतर दोन्ही किंग असतील, बरोबर. आता मेजॉरिटी काय आहे प्रॉबेबिलिटी. आता प्रॉब्लेम काय आहे प्रॉबेबिलिटी. आता प्रॉबिलिटी किती पैकी काढायची यार, किती पेअर बनून जातील म्हणजे कॉम्बिनेशन बनतील. लक्षात घ्या का. आता इथं जो फॉर्म्युला आहे तो डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात घ्या. जेव्हा पण मला यूज करायचा तो बघा मी फॉर्म्युला लिहून दिला तुम्हाला. जर मला याची प्रॉबिलिटी काढायची आहे तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला दिला होता. तो फॉर्म्युला काय होता सांगा बरं. मी x इज इक्वल टू एक्स लिहितो, इथं तुम्ही किंग लिहू शकता, नाही तर जो व्हॅल्यू टाकायचा तो. मग सांगा काय असेल रे, एन सी एक्स आणि इकडे काय असेल बरं तुमचा p रेस टू एक्स आणि q रेस टू n मायनस एक्स. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा रे. आता मला सांगा किती पत्ते तुमचे 2 पत्ते निवडायचे तुम्हाला 2 पत्त्यांपैकी आणि पी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. पण पी ची व्हॅल्यू इथे जे टाकणार ही किती पत्ते येत आहे. सपोज मी 2 पत्त्यांची गोष्ट करतो 2 म्हणजे मी एन ची व्हॅल्यू 2 घेतो, एन ची व्हॅल्यू चेंज नाही होणार आणि एक्स ची व्हॅल्यू पण 2 घेतो. बघा नीट लक्षात घ्या. जर मी इथे एक्स ची व्हॅल्यू 2 घेतली, इथं 2 घेतली तर काय होतं बघा. आता टोटल व्हॅल्यू माझे टोटल किती पत्ते रे, माझ्याकडे 2च पत्ते, तर मी इथं टोटल 2 लिहीन. आपण किती पत्त्यांबद्दल सांगतो मी, किती पत्त्यांबद्दल काढतो 2 पत्त्यांबद्दल, कारण एकच्या जागेवर मी 2 टाकणार आहे. मग मी इकडे घेईल 2 आणि इकडे पी स्क्वेअर कारण 2 घेतलेला आहे. आणि आता मला सांगा रे क्यू चा पॉवर मध्ये काय जाईल, एन मायनस म्हणजे एन मायनस एक्स. 2 मायनस 2 म्हणजे किती झाला तुमचा 0. हे डोक्यात आलं का फॉर्म्युला, कळलं का.
आता लक्षात द्या, जर मी आता इकडे बघायला गेलो की याला मी ऍडजस्ट करतो, आता मला सांगा रे 2C2 किती असतो रे? जर दोन्ही सारखे असतील तर तो कायम 1 असतो, लक्षात घ्या. इथं दोन्ही सारखे असतील किंवा इथं दोन्ही कसे असतील, एक एक असतील, इथं 1 असेल इथं 2 असेल तर आज इथेच होऊन जातो, लक्षात घ्या का. इथं दोन्हीकडे 0 0 राहिला, 2 2 राहिला, सेम सेम राहिला तर त्याचा आन्सर 1 असतो. आता आपला पी आपण काढला तर पी किती होता आपला 1/13, मल्टिप्लाय बाय 1/13 चा स्क्वेअर घेईन आणि कोणता बी नंबरचा पॉवर मध्ये 0 गेला तो काय असतो, 1 असतो. मग तुमचा हा 1 झाला, मग याचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 आणि 13 चा स्क्वेअर 169. आता मला सांगा रे 169 टू बघायचं, टू काय 1/169 कुठे कुठे आलेला आहे बघा, 1/169 दोन जागेवर आलेला आहे. तर मग मी काय करेल, याला कट करून देईल, याला कट करून देईल, म्हणजे या दोन्हीपैकी एक आन्सर असेल. मग मी विचार करणार आहे आता काय करू, आता दुसरा बघतो, इथं पण दोन्हीकडे आलाय तर आता दुसरं चेक करून बघतो. मी काय करतो, विथ म्हणजे किंग किती वेळा नाही येत, नाही तर किंग पेक्षा किंग किती वेळा येतो ते बघू. आता कसं करणार बघा, जर किंग एक वेळा मी घेतला, px इज इक्वल टू 1 घेतला, एक वेळा किंग किती वेळा येतो बघू. मग काय रे nc1 म्हणजे 2n1 नंतर मल्टिप्लाय बाय p, इथं 1 घेतला p⁻1 होऊन जाईल, q घेतला q का होऊन जाईल रे, याचं म्हणणं घेतलं तर q⁻1 होऊन जाईल, बरोबर का नाही. आता करा तुमचा 2c1 कसा असतो, किती असेल बरं, 2c1 2 जाईल ना, चेंज थोडी होईल. लक्षात घ्या आपला फॉर्म्युला काय असतो, NCR चा फॉर्म्युला जो असतो ना तो काय असतो आपला, n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल असा असतो, बरोबर बरोबर ना. इथं तुमचा 2 असेल 2 फॅक्टोरियल, इथं तुमचा 1 फॅक्टोरियल असेल, बरोबर ना, कारण हा 1 घेतला मी, आणि इथं 2 मधनं हा 1 फॅक्टोरियल असेल, 1 फॅक्टोरियल 1 आणि हा 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 फॅक्टर म्हणजे 1 असतो, म्हणजे 2 आन्सर येईल. डोक्यात आला का 2 कसा आला. मग इकडे कसं येईल, इकडे कसं येईल 2 मल्टिप्लाय बाय पी तुमचा काय बरं, पी तुमचा काय बघा 4 बाय 1/13 मल्टिप्लाय बाय हा तुमचा काय झाला 12/13. आता मल्टिप्लाय करा डायरेक्ट, 2 आणि याचं मल्टिप्लिकेशन 1 तर 1 ऍज इट इज जाईल, 2 12 म्हणजे 12 2 किती झाला 24/13 इंटू 13 169. तर चेक करा रे 1 साठी म्हणजे मिडल मध्ये 1 साठी या दोन्ही पैकी 24 कुठे वरती आहे, म्हणजे तुमचं करेक्ट ऑप्शन सी झालं. आलं का डोक्यात, समजले कसं आलं. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, अशा टाइपचे क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये. So for that purpose you want to understand this, clear?